मुंबई उच्च न्यायालय नागपूर बेंच शिपाई या पदासाठी आपण प्रश्नपत्रिका सिरीज सुरू केलेला आहे. तर त्याचा हा 7वा व्हिडिओ आहे मित्रांनो. अतिशय IMP प्रश्न आपण घेत आहोत, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे. आपला व्हिडिओ घेण्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे, की आउट ऑफ 30 पैकी 30 तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये मार्क मिळावे, जेणेकरून निवड ही तुमच्या हातामध्ये असली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी आपण मागील प्रश्नपत्रिका सहित क्वेश्चन सेट आपण तयार केलेला आहे. टोटल एका प्रश्नपत्रिकेमध्ये 30 क्वेश्चन्स आहेत. अतिशय IMP प्रश्न आहेत, जेणेकरून ते प्रश्न घेतल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण कळून जाईल, की कशा पद्धतीने प्रश्न येतात, लेवल कसा असतो आणि कशी आपल्याला तयारी करायची. ते प्रश्न जर घ्यायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तसेच लिपी पदाची जरी तयार करत असेल तर सर्व कंटेंट्स आपण तयार केलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? न्यूमुर बेट कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? यामध्ये आता या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे 4 ऑप्शन असतील. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गंगा नदी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? ऑप्शन आहेत 4. तर यापैकी योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, 5. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, पुलित्झर पुरस्कार कोणत्या देशामार्फत दिला जातो? इंग्लंड, रशिया, अमेरिका, नॉर्वे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बैलांचे युद्ध हा खेळ कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, बैलांचे युद्ध हा खेळ स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणत्या शहरामध्ये होतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लंडन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सिनेगॉग हे कोणत्या धर्माचे प्रार्थना स्थळ आहे? तर ज्यू या धर्माचे प्रार्थना स्थळ आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहे? तर सचेता कृपलानी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मीनाक्षी मंदिर कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मीनाक्षी मंदिर मदुराई या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? तर सर्वात प्राचीन वेद ऋग्वेद आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? तर हंबीरराव मोहिते हे होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पुरंदर या किल्ल्यावर झाला. त्याच्यानंतर अशा प्रकारचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेण्यात आलेले आहे मित्रांनो. जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि अतिशय महत्त्वाचं कंटेंट्स आपण तयार केलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही परचेस करा आणि टेलिग्राम चॅनलला देखील आपल्या सबस्क्राईब